नीट पेपर फुटी प्रकरणी आरोपी धनंजय लोखंडे, मंगीलाल बिवाल, विशाल बिवाल, दिनेश बिवाल, यश यादव या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यांना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय। विशेष सीबीआय कोर्टाने ही कोठडी कोर्टाने सुनावली। नाशिकमधून अटक केलेला आरोपी शुभम खैरनारची सीबीआयने कोठडी मागितली आहे। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आता एक आणखी मोठी अपडेट समोर येते। फेक टेलिग्राम चॅनल्सवर कारवाई देखील होणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कारवाई करण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे आता या फेक टेलिग्राम अकाउंटवरती कारवाई केली जाणार आहे। कारवाईचा बडगा उगारला जाईल। त्यामुळे फेक टेलिग्राम अकाउंट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले। बातमी लातूरमधूनच। लातूरमधील ट्युशन एरियातील एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याची सीबीआयने चौकशी केली आहे। तब्बल 4 तास या विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आली। संबंधित विद्यार्थ्याने मोबाईलच्या माध्यमातून पेपर पाठवल्याचा सीबीआयला संशय आहे। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर पेपरफुटी प्रकरणातील अनेक धागेदोरे सीबीआयकडून शोधले जात आहेत। गेल्या 7 दिवसांपासून सीबीआयचं पथक लातूरात तळ ठोकून आहे। बातमी बीडमधून। बीडमध्ये सीबीआयचं पथक दाखल होऊन उमा किरण शैक्षणिक संकुल परिसरातील काही क्लासेस चालकांची चौकशी झाल्याची अफवा बीडमध्ये पसरली होती। मात्र ही केवळ अफवाच असल्याचं कोचिंग क्लास संघटनेचे पदाधिकारी विजय पवार यांनी दिली आहे। या परिसरात कोणत्याही क्लास चालकाची चौकशी झाली नाही। लातूरमध्ये शिक्षण घेणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाची चौकशी झाली असेल तर त्याबद्दल आम्हाला माहिती नाही। मात्र उमा किरण परिसरात कोणाचीही चौकशी झाली नाही असं विजय पवार यांनी म्हटलंय। अशा चर्चा आहेत का अफवा आहेत हे आधी आपण तपासलं पाहिजे। आणि जर आले असतील काही इथले हजारो पालक जे आहेत लातूरमध्ये जाऊन शिक्षण घेतात त्यामुळे कदाचित झालं असेल तर पण उमा किरणचं नाव त्या ठिकाणी कुणी बदनाम करू नये। कारण उमा किरणमध्ये कोणाची चौकशी झाली नाही अद्याप आणि कोणालाही कुठलाही प्रश्न विचार नाही, ना विद्यार्थ्याला ना पालकाला ना शिक्षकांना, एवढं मला सांगा।